हाताने म्हणजे आम्ही हाताने आम्ही हे करतो, व्हायब्रेशन देतो आम्ही. हे सगळं आपण मशीनमध्ये वेगळे, पण हे माणसाचं जे स्वतःचं एक्सप्रेशन आहे ते ह्याच्यातून आम्ही दाखवतो भात्याने. ट्रेनचा आवाज आहे. हे सगळं भैरसत्व गिराणे आहे ते ऐकायला कुठलं. हो 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 हो. खरोखरच अतिशय स्वर्गीय असा अनुभव होता माझ्या सकट तुम्हा सगळ्यांना. कारण हे वाद्य बघायला मिळणं हे खूप भाग्य आहे. त्याचे सूर आणि त्याच क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीच्या हातून ऐकायला मिळणं हे खरोखरच आमच्यासाठी, आम्ही सर नतमस्तक आहोत तुमच्या समोर. कारण तुमची जी साधना आहे या साधनेला खरोखर प्रणाम. स्टँडिंग ओवेशन तुमच्यासाठी सर. ग्रेट ग्रेट एक्सपिरियन्स. खरोखर आज प्रदीपजींमुळेच हा क्षण आमच्या सगळ्यांच्या भाग्यात होता. खरोखर प्रदीपजींचे सुद्धा मनापासून आभार आणि सरांसाठी. कारण सर आज जागतिक दर्जाचे अकॉर्डियन वादक आहेत. सरांचे फक्त भारतातच नाही तर परदेशात सुद्धा सरांनी कार्यक्रम केलेले आहेत. तुम्ही युट्यूबवर सर्च करून बघा. सरांनी अप्रतिम गाणी वाजवलेली या वाद्यावर आणि अजरामर केलेली आहे. म्हणजे पंचमधाम पासून, आता पंचमदा हे संगीत क्षेत्रातील एक खरोखर मोठं नाव आणि त्या व्यक्तीचा सरांवर एवढा विश्वास होता. त्या पंचमधामच्या अगदी जवळचे सर होते आणि त्यांच्या टीममध्ये राहून सरांनी एकापेक्षा एक गाण्याला जिवंत करून सोडलेलं आहे. म्हणजे आज
काळाच्या ओघामध्ये नवीन पिढीला सुद्धा भुरळ पाडतील अशी गाणी पंचमदाने दिली आणि त्या गाण्यांना सरांनी आपली वादन करून साथ दिली. हे खरोखर फार मोठी गोष्ट आहे आणि म्हणूनच आपण आज सगळेजण उभे आहात. कारण आपणहून उभे राहणं हेच एका कलाकाराचं त्याच्या आयुष्याचं सार्थक असतं. बाकी बिदागी मान हे सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत, पण कलाकारांना त्यांचं प्रेम हवं असतं, लोकांचं प्रेम हवं असतं. रसिकांच्या प्रेमासाठीच कलाकार आपली कला सादर करत असतो. आणि आज जे स्पर्धक इथं या स्पर्धेमध्ये सहभागी झाले, नंबर 4 जणांचे येते, 15 जणांनी सहभाग घेतला होता. पण सरांसारख्या व्यक्तींसमोर आपली कला सादर करणं हेच तुमच्यासाठी फार मोठं बक्षीस आहे. तुम्हाला नंबर नाही मिळाला तरी चालेल, पण सरांसारख्या व्यक्ती समोर मी 2 शब्द गालो हेच तुमच्या जीवनाचं आणि कलेचं, तुमच्या कारकिर्दीचं सार्थक आहे असं मला वाटतं. सर खरोखर आणि सर मी बघा महत्वाची गोष्ट म्हणजे जागतिक दर्जाचा माणूस आमच्यासारख्या कोरडा म्हणजे एकदम शेवटचं टोक हो, आम्ही कोणीच नाही या क्षेत्रातील, तर आमच्या एका शब्दा खातर तो इथं येतो आणि आपली कला सादर करतो. खरोखर सर तुम्ही ग्रेट आहात. तुमच्या प्रेमामुळे आणखी एक गाणं रूप द्या. बसा बसा.